नमस्कार मित्रांनो, मी योगेश आयरे. तुमचं आयरे गॉट फार्म आणि गावरान पोल्ट्री फार्म या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब पेजवरती स्वागत आहे. तर आज आपण एका विषयावरती बोलणार आहे, तो म्हणजे कोंबडींचे टोच कट करणे. कोंबडींची टोच का कट करावी लागते त्या विषयावरती आज सविस्तर माहिती सांगणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ही कोंबडी. या कोंबडीच्या अंगावरचे सर्व जे पंख असतात ते बाकीच्या कोंबडींनी उपटून टाकलेले आहेत. उपटून टाकण्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस तिच्या टोचाला एकदम धार निघते त्यावेळेस तो पक्षी काय करतो माहिती आहे का, त्याला माती कोरायला भेटत नाही किंवा त्याला पुरेपूर खाद्य भेटत नाही. त्यामुळे तो एकमेकांना टोचायला लागतो आणि अशा प्रकारे त्याच्या अंगावरचे केस उपटून खायला लागतो. याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की ज्यावेळेस त्यांना मल्टीव्हिटॅमिनची कमी पडते त्यावेळेस पण ते एकमेकांच्या अंगावरचे केस उपटून खातात. म्हणून त्यांचीवाली टोच कट करणे, डिबेकिंग करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तर ज्या फार्मवरून तुम्हाला पक्ष्यांची चोच कट करून भेटत असेल अशा फार्मवरून तुम्ही पिल्लं बुकिंग करून घेऊ शकता. तसं आपण आज तुम्हाला कशी ती डिबेकिंग करायची, कशी चोच कट करायची आहे ते तुम्हाला करून दाखवणार आहे. आपण ते चोच कटिंग करण्यासाठी मशीन परचेस केलेलं आहे. आपण त्याचा ट्रायल घेणार आहे आणि आजपासून सर्व पक्ष्यांची टोच जी आहे ती कटिंग करणार आहे. जेणेकरून काय होणार आहे की आपल्या पक्षामध्ये एकदम क्वालिटी चांगली राहणार आहे. आपल्या पक्ष्यांवरती पुरेपूर जर केस असले, पंख असले तर आपला पक्षी एकदम भरगच्च दिसतो, शायनिंगमध्ये दिसतो आणि कस्टमर पण आनंदी राहतो. जर आपल्या पक्ष्यांवरती जर पंखच नाही, अशा प्रकारे जर पक्षी उघडा दिसतोय तर येणारा व्यापारी पण म्हणतो की तुमच्या पक्ष्यांमध्ये खाद्य कमी पडलेले आहे, तुमचा पक्षी दिसायला अट्रॅक्टिव्ह नाही आहे, तुमच्या पक्ष्यांवरच्या अंगावरची केस नाही आहे, म्हणून तो कमी रेटने मागतो. म्हणून आपण काय करायचं आहे, आपला पक्षी एकदम चांगला, सुदृढ आणि व्यवस्थित दिसण्यासाठी आपण आपल्या पक्ष्यांची टोच ही कटिंग करायलाच पाहिजे. दर 3 महिन्यामध्ये आपण आपल्या पक्षाची टोच कटिंग करायची आहे. त्यामुळे आपला पक्षी एकदम सुंदर आणि एकदम व्यवस्थित दिसतो आणि येणारा व्यापारी तो आपल्या पक्ष्यांमध्ये कुठलीही चूक किंवा कमी शोधू काढू शकत नाही. म्हणून आपण त्यासाठी काय करायचं आहे की आपण आपला पक्षी हा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्याला पुरेपूर टोच कटिंग करूनच पाळायचा आहे. बरेच जण म्हणतात की गावरान पक्षाला चोच कटिंग करण्याची गरज नाही आहे, पण मित्रांनो हे सरासर चुकीचं आहे. जर आपण पक्ष्यांची चोच कटिंग जर नाही केली तर हे बघा अशा प्रकारे पक्षी उघडा पडतो. कटिंग करायची ते करून दाखवणार आहे. सर्वात पहिलं असं पकडायचं आपला पक्षी. मशीनला 3 किंवा 4 होल दिलेले असतात. आपण ते बघायचं आपल्या पक्षाची चोच किती मोठी आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्याला होलमध्ये इंटेक करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आणि प्रेस करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मित्रांनो जी धार निघलेली असते ती धार पूर्ण त्याची जळून जाते, कट होऊन जाते आणि पक्षी एकमेकांना टोचा मारत नाही. धन्यवाद.